राष्ट्रवादी काँग्रेस 52, मनसे 29, काँग्रेस 28, भाजप 26, शिवसेना 15, रिपाई 2. 2012च्या महापालिका निवडणुकीचा हा निकाल, त्यामुळे शहरात सत्ता कुणाची हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले. पुण्यामध्ये हंगामातील निचांकी तापमानाची नोंद होत असतानाच निवडणुकांची तारीख जाहीर झाली. त्यामुळे पुढच्या काळात शहरातील वातावरणाला वेगळा ज्वर चढणार आहे. पुणे महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी यांची एकत्रित सत्ता आहे. मात्र पिंपरी चिंचवड प्रमाणेच पुण्यामध्येही एक हाती सत्ता मिळावी अशी अजित पवार यांची इच्छा होती. मात्र सध्या देशभरामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये भाजपची हवा आहे. ही हवा बघता अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार का याबद्दल साशंकता आहे. एकतर लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं होतं आणि दुसऱ्या बाजूला राज्य तसेच केंद्रातील भाजप सरकारनं शहरातील पीएमआरडीए, विकास आराखडा, मेट्रो, रिंग रोड यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली आहे. किमान तसं वातावरण तरी आहे. त्याचा परिणाम राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांच्या क्षमतेवर संभवणार आहे. काँग्रेसमध्ये तर सामूहिक नेतृत्वाच्या नावाखाली पक्षाची वाताहत सुरू असल्याचं चित्र आहे. आजी माजी नगरसेवकांचं आउटगोईंग दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरतंय. त्यामुळे सध्या तरी या दोन्ही पक्षांकडे निवडणुकीसाठी म्हणून नोटाबंदीच्या मुद्द्याशिवाय दुसरा कुठलाही ठोस मुद्दा नाहीये. गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या मनसेची यावेळी मात्र मोठी अडचण झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अनेकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील 5 वर्षात हा पक्ष अंतर्गत कलहानं ग्रासला होता. पक्षप्रमुख राज ठाकरे यांची पक्षावरील पकडही या ठिकाणी काहीशी सैल झाल्याचं दिसून आलं. या सर्वांचा परिणाम पक्षाला यावेळच्या निवडणुकीत भोगावा लागणार आहे. मनसेच्या काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात केलेली कामं निश्चितच उल्लेखनीय आहे. ती शहर पातळीवर कितपत फायद्याची ठरतात हे पाहावं लागेल. पुण्यात शिवसेनेची तयारी चांगली आहे. मागील काही महिन्यात म्हणजेच घर वापसी केलेले माजी आमदार विनायक निमण यांच्याकडे शहराचं नेतृत्व आल्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत मरगळ घालवण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा करत सैनिकांचा स्वाभिमान जागृत ठेवण्याचा प्रयत्न सेनेनं केलाय. पण तेवढं पुरेसं नाहीये. शहरात आपली ताकद नेमकी किती याचं भान शिवसेनेला ठेवावं लागणार आहे. आता वळूया भाजपकडे. पुण्याकडे सीएम पीएम दोघांचंही लक्ष आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह खासदार संजय काकडे यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचं दिसतंय. यावेळी तब्बल 1100 जणांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा एक प्रकारे विक्रमच आहे. सध्याचं वातावरण पाहता भाजप हा जणू काही सत्तेत आल्याच्याच आविर्भावात वावरतोय. मात्र ती गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाहीये. कदाचित म्हणूनच आजही पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवार आयात करावे लागतात आणि या आयात उमेदवारांच्या जोरावरच गेल्या वेळेचा 26चा आकडा यावेळी 81 वर नेण्याचा पक्षाचा मनसुबा आहे. आणि इतकं सगळं करूनही सत्ता आली नाही तर त्यापेक्षा मोठी नामुष्की काय. पुण्यातील यावेळची निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होणार आहे. एकूणच 162 जागांसाठी ही निवडणूक होतीये. सुमारे 35 लाख लोकसंख्येचं भवितव्य यातून ठरणार आहे. कुणाची युती होणार आणि कुणाची आघाडी यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. उमेदवार निश्चितीनंतर उद्भवणाऱ्या समस्या या निराळ्याच. नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी यावेळीही झडणार आहेत. पवारांचा पॉवर गेम चालणार का याबद्दल उत्सुकता आहे. असो, पुणे महापालिकेची यावेळची निवडणूक कुणासाठी प्रतिष्ठेची तर कुणासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. पुण्याच्या वाट्याला काय येतं हे पुढच्या महिन्यात कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.